श्रीमान रवींद्र वांबोरकर परिवारातर्फे मानवसेवा वृद्धाश्रमास LED टीव्ही सोबत सायंकाळचे भोजन। पाथर्डी फाटा येथे गेल्या 15 वर्षांपासून नवसागर दाम्पत्य भाडेतत्वाच्या जागेवर मानवसेवा नावाचे वृद्धाश्रम चालवते। या वृद्धाश्रमात 110 गतिमंद मतिमंद निराधार वयोवृद्ध सेवा घेतात व साधारण 500च्या आसपास लोक जागेअभावी वेटिंग मध्ये आहे। या वृद्धाश्रमात दानशूर मायबाप दानदाते स्वेच्छेने किराणा व दैनंदिन लागणाऱ्या वस्तू दान स्वरूपात देतात। परंतु आज दिनांक 19/7/2025 रोजी रवींद्र वांबोरकर यांनी मानवसेवा वृद्धाश्रमास भेट दिली। तेथील व्यवस्थेबाबत खाण्यापिण्याबाबत सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली व मानवसेवा वृद्धाश्रमास मी काय मदत करू शकतो असे विचारले असता तेथील संचालक TL नवसागर व संचालिका सौ ललिताताई नवसागर यांनी आपण स्वइच्छेने जी मदत कराल ती आम्ही स्वीकारू असे सांगितल्यावर श्रीमान रवींद्र वांबोरकर परिवाराने एक LED टीव्ही व सायंकाळचे भोजन दिले। यावेळी संचालक नवसागर सर व संचालिका ललिताताई नवसागर यांचे वतीने रवींद्र वांबोरकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व आभार व्यक्त केले। तसेच प्रत्येकाने रवींद्र वांबोरकर परिवाराकडून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने छोटेखानी हातभार लावल्यास खरोखर मानवसेवा घडल्याचे नावारूपात येईल। यावेळी रवींद्र वांबोरकर यांनी अधिक माहिती दिली। खरोखरच वांबोरकर साहेब तुमचे मानावे तेवढे उपकार खरोखरच खूप मोठे आहेत। कारण सकाळपासून दुपारीपर्यंत वेळ हा वयोवृद्धांचा जेवण्या खाण्यात चहा पाणी पिण्यात बोलण्यात चालण्यात जातो, पण संध्याकाळ झाली की त्यांना थोडीसं घरची आठवण येते। नेहमीच ती गाणी, नेहमीच ती माणसं, त्याच भिंती, तेच पंखे, सगळं काही वातावरण तेच असते। परंतु ज्याची आम्हाला तूट होती ती तूट तुम्ही भरून काढलेली आहे। खरोखरच मी जेवढे तुमचे आभार मानीन तेवढे कमीच आहेत सर। तुमच्यासारखी अशी उदार मतवादी ज्या वेळेला माणसं एखाद्या अनाथ आश्रमाला, एखाद्या वयोवृद्धांना वृद्धाश्रमाला अशी भेट देतात त्यावेळेला आमच्यासारख्या सेवेकरांची आणि आमच्या नवसागर दाम्पत्याची मनं भरून येतात। कारण गेली 14 वर्ष सर सरकारी दरबारी जाऊन नवसागर सर आणि आमच्या ह्या नवसागर मानवसेवा केअर सेंटरचे जेवढे पदाधिकारी आहेत ते कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या चपला झिजून आल्या, परंतु त्यांना थोडी सुद्धा दया येत नाही, त्यांना माया येत नाही। कारण नाविलाजाने माणुसकी हरवलेली माणसं असा शब्द मला वापरावा लागतो। खरोखरच तुमच्यासारखी ज्या वेळेला अशी माणसं वयोवृद्धांना मोठ्या मनाने आणि मोठ्या तनाने ज्या वेळेला असे दानशूर म्हणून उभे राहतात त्यावेळेला आम्हाला सुद्धा हिंमत येते। आता हीच आजचा शुभ असा प्रसंग आहे। या प्रसंगाचा मी मानवसेवा केअर सेंटर म्हणजे वृद्धाश्रम आहे तर मी आलो होतो काल। तरी मला मनातून वाटत होतं की आपण काहीतरी दान करावे, त्या हिशोबाने मी काल व्हिजिट केली इथं, तेव्हा भेटलो या लोकांना। बऱ्याचशा गोष्टी मी यांच्याशी चर्चा केली, माझ्या मनात काही गोष्टी होत्या की आपण काही दान धर्म करावं। कारण काही असं मला पहिल्यापासून ते आहे की आपण करायला पाहिजे, आपली काहीतरी सामाजिक जबाबदारी आहे, त्या हिशोबाने मी नेहमी करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने। काल त्यांना सरांना भेटलो मी, नवसागर सरांना, त्यांच्याशी बोललो, पण त्यांना असं कळलं की एका टीव्हीची त्यांना गरज आहे। तर मग त्याच्या मुलाबरोबर टेलीबरोबर मी बसलो, आम्ही दोघांनी पटकन डिसिजन घेतला, टीव्ही पण निवडला आणि टीव्ही सिलेक्ट करून त्यांना आपण तो एक सप्रेम भेट या हिशोबाने दान म्हणून म्हणण्यापेक्षा सप्रेम भेट म्हणूया। कारण हे जे वृद्ध लोक आहेत त्यांना पण मनोरंजनाची काही गरज असते ना, प्रत्येकाला गरज असते। त्या हिशोबाने आम्ही तो हिशोब लक्षात घेऊन मी पटकन ते सिलेक्शन करून त्याच्या मदतीने चांगल्या क्वालिटीचा टीव्ही आपण त्यांना डोनेट केला आहे। आणि मला असं वाटतं की ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने काही ना काही स्वरूपात आपण करायला पाहिजे। त्या हिशोबाने म्हणजे ॲक्च्युली माझा हिशोब तो आहेच पहिल्यापासून, मला ती सवय पण आहे, त्या पद्धतीने आम्ही केलंय। यावेळी वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले। नाशिक स्टार न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।